कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी विठ्ठल शेलारला गजाआड करण्यात यश मिळवलंय। विठ्ठल हा शरद मोहोळच्या खून प्रकरणातील एक प्रमुख आरोपी असल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय। पण या हत्येत केवळ विठ्ठल शेलार हा प्रमुख आरोपी आहे असं नव्हे, तर फरार झालेला गणेश मारणे ही शरद मोहोळ हत्येच्या कटात सामील असल्याचं उघड झालंय। क्राईम ऑफिसची जी भेटलेली या आरोपींच्या पुढील कायदेशीर कारवाईच्या नंतर आपला जो कटातला सहभाग आहे त्यांचा डिटेल काय रोल होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय रोल प्ले केला ते आपल्याला निष्पन्न होणार आहे। याच्यामध्ये जवळपास आजपर्यंत एकूण 13 आरोपींना अटक झालेली आहे। ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये। गेल्या वर्षांपासून पुण्यात सुरू झालेल्या टोळी युद्धाचं सत्र थांबायचं काही नाव घेत नाही। मुळशी तालुक्यात मारणे, मोहोळ, शेलार, बोडके या गुंडांमध्ये टोळी युद्ध सुरू आहे। तसंच याच टोळी युद्धातून शरद मोहोळचा खून झाल्याचं आता समोर आलंय। राजकीय वजन वाढवलेल्या शरद मोहोळचा भविष्यात त्रास होऊ नये या भीतीनं गणेश मारणे आणि विठ्ठल शेलारला पछाडलं होतं आणि त्यातूनच शरद मोहोळची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींनी मारणे आणि शेलार यांनी 7 डिसेंबरला एक गुप्त बैठक घेतली होती। त्या बैठकीत त्यांनी शरद मोहोळच्या हत्येविषयी चर्चा केली होती। तसंच प्रकरणातील शूटर्स कानगुडे मुळेकर यांचा शरद मोहोळशी वाद होता। आता त्यांचा फायदा विठ्ठल शेलार यानं घेतला। 6 जे संशयित इसम आहेत त्यांना इसम अजून आपण ताब्यात घेतलेले आहेत। या प्रकरणाची डिटेल याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यानंतर आपण त्यांच्यावरती कारवाई करणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या आता त्यांची सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। प्रकरणानं पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पोलिसांनी वेळीच या टोळक्याच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे। पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।